तर बघा सध्या हे लटकन खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे, तर ते कशा पद्धतीने स्लीव्जला टक करायचे ते मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगते। तर बघा इथे मी मणी घेतलेले आहेत, छोटे मणी आणि मोठे मणी। तर इथे तुम्ही कस्टमरच्या चॉईसनुसार किती दाट पाहिजेत किती लांब पाहिजेत त्यानुसार तुम्ही ते मार्किंग करून घ्यायचे। तर इथे मी पाऊण इंचाला करून घेतलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने पाठीमागून सुई पुढे ओवायची आणि किती लांब लटकन हवं आहे त्यानुसार त्यामध्ये मणी ओवून घ्यायचे आहेत। तर इथे मी 5 मणी ओवून घेतलेले आहेत आणि मग त्यानंतर हा मोठा मणी अशा पद्धतीने ते टक करून घ्यायचा आहे। तर इथे मी कॉन्ट्रास्ट मणी वापरलेले आहेत साडीच्या कलरनुसार, तुम्ही इथे ब्लाऊजवर मॅचिंगसुद्धा वापरू शकता। तर त्यानंतर इथे बघा अशा पद्धतीने त्या मण्यांमधून पुन्हा सुई मागे ओढून घ्यायची आहे आणि ती बाही जी आहे त्याच्या सेंटरपासून थोडीशी मागं ओढायची, म्हणजे धागा दिसत नाही आणि मणी पण व्यवस्थित पॅक होतात। तर बघा इथे मी गाठ देऊन त्याला व्यवस्थित लॉक करून घेत आहे। तर गाठ व्यवस्थित द्यायची आहे, नाहीतर गाठ सुटली तर मणी सगळे निघून जातील। तर बघा इथे अशा पद्धतीने इथे मी हे लटकन बनवून घेतलेलं आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीचे पण लटकन बनवून दाखवते। तर बघा इथे खूपच सुंदर लुक आलेला आहे बाहीला। तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। थँक्यू।